शाळेतलं प्रेम. तो नेहमी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावी जात असे. तिथे त्याला ती दिसायची, हसायची, बोलत मात्र कधीच नव्हती. आता काय झालं, 12वी संपली होती आणि 12वीच्या सुट्ट्यांमध्ये नेहमीप्रमाणे तो गावाकडे गेला. गावाकडे त्याला ती दिसलीच नाही आणि तो चकित झाला, ही गेली तरी कुठे. थोडीशी विचारपूस केल्यानंतर त्याला समजलं ती पुण्यामध्ये सीईटीच्या क्लासेससाठी गेलीये आणि मग त्याचं घरही पुण्यातच होतं. दुसऱ्याच दिवशी तो निघाला पुण्यामध्ये जाण्यासाठी. पुण्यामध्ये पोहोचता पोहोचता त्याला रात्र झाली होती. गावाकडे चौकशी केल्यानंतर त्याला समजलं होतं ती कुठल्या क्लासेसमध्ये जातीये आणि मग फक्त तो सकाळ होण्याची वाट बघत होता. कधी मी एकदाची सकाळ होती आणि तिला भेटायला त्या क्लासेसमध्ये जातोय. यावेळेस सकाळी पटापट आवरून तो त्या क्लासेसच्या बाहेर जाऊन उभा राहिला. तिथे त्याला ती दिसली. खूप हिम्मत करून त्याने तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न देखील केला आणि तिला बोलला, माझ्याशी मैत्री करशील? तीही बोलली, हो, काही हरकत नाही. त्या दोघांची मैत्री झाली. मैत्रीचं रूपांतर कधी प्रेमात झालं समजलंच नाही. पार्ट 2 ऐकायचं असेल तर नक्की कमेंट करा.